गाईस खेळ स्टेशन आलो. स्टेशनला तिकीट काढायचे, गर्दी तर दिसत नाहीये. MH11 DN 5853 ज्या कोणाची फोर व्हीलर असेल. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश खोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, साहिल खोपकर व्लॉग्समध्ये. सो आता निघालो मी सकाळच. आपला हा जॅकेट याच्यामुळे दादाने आणलेला जो थंडी नावाचा तो घातला आहे. बाहेर पूर्ण धुकं आहे, मी तुम्हाला दाखवतोच. आता बस पण येईल, सो निघूया लवकरच. चला. सकाळचे वाजले 6:35 झालेत आणि बघा अजून पण अंधार आहे. आता मी जेव्हा येतो असं उजेड येतो आणि गाडी पण दिसते समोरून, गाडी अशी येते ना इकडून, तर ती दिसते. काहीच धुकं एवढे ते पण न दिसत आहे ना, अंधार पण एवढा आहे. बसचा आवाज तरी येईल काय? काही जे बघा पूर्ण धुकं आहेत, काय दिसत नाही. पाखरं पण बघा कशी येतात. पाखरं की नाही, धूळ आहे पूर्ण. अवस्था बघा पूर्ण काय आहे बघा. आणि बस आले कसे दिसते बघा. हवा ही धूळ आहे पूर्ण. का धुकं आहेत ते पण नसते. धुकं आहे त्या 300 धूळ नसेल. धूळ जमा झाली असते पण नाही होत आहे. धुकं आहेत कसे पूर्ण वेगळंच वाटते गावाला. सगळे उठले असतील पण धुकं धुकं दिसते सगळं. आता बस येईल, बसमध्ये बसायचं आणि निघायचा. गाईस खेळ स्टेशन आलो. स्टेशनला तिकीट काढायचे, गर्दी तर दिसत नाही आहे. पुढे गेल्यावर समजेल. तर सध्या तरी खेळ स्टेशनला आलं. हे जे महाराजांचं आहे ना, हे खूप भारी केलं आहे बघा. त्यांनी काय केलं आहे, बाहेरून काचेचं हे केलं आहे, आतमध्ये काय होणार नाही. भारी केलं आहे भाई. कोकण कन्या तिकीटसाठी लाईन आहे, कमी आहे, गर्दी पण कमी दिसते. आता लोक किती येतात किती नाही त्याच्यावरती आहे. ट्रेन कुठं आले, ट्रेन तर टायमात असते. तर बघूया, जाऊन तिकीट काढूया आपण आधी जाऊन. आईच तिकीट काढले दिव्याचे आणि इथं आपल्याला दिवा कुठे आहे, दिवा कुठे माणगाव कोकण कन्या मानवे दिवा. हा 10105 10106 जनरल आहेत सगळे बऱ्यापैकी. सो आता तिकीट काढलं. मी इथंच थांबतो, मी जास्त कुठे जात नाही. थोड्या ह्याच्यातच थांबतो. धुकं बघा, धुकं स्टेशनला. ट्रेन आली की बघूया आता किती लेट आहे काय ते. इथंच थांबतो मी, जास्त कुठं जात नाही. गर्दी पण तशी थोडी कमी आहे. आणि काय काय जण काय करतात की रात्र 10ची एक मंगळ आहे, ती पनवेलला जाते, पनवेलवरून कल्याण जाते, त्याच्यासाठी येतात काय काय जण लवकरच. कारण ती कधी कधी लवकर येते. बघू आता आपली गाडी कधी ते आरामात जाता येतं. MH11 DN 5853 ज्या कोणाची फोर व्हीलर असेल त्यांनी त्वरित बाजूला करा. बघा सगळं वेगळं झालं. इकडचं काढलं इथे पार्किंग नाही बघा. रॉकीची अवस्था 2 दिवस ते काय ठेवलं याला, 2 रात्र हालत बघा काय झालं, किती खराब झालं आहे. याला पुसायलाच मला 10 मिनटं तरी जातात. फटाफट पुसूया नाही निघूया. काम आहे आपलं थोडंसं. सो निघूया. हेल्मेट हा कॅरी केला कारण का गाडीला अटकून ठेवायचं, तिकडे आतमध्ये नाही घेऊन जाणार म्हणून तो ठेवला. त्याला पुसून घेऊ आपल्याला. चालू होतं आहे का ते पण बघायचं आहे. चला. सो गाईज मला एक गोष्ट पहिली सांगा की आपला असा जंगली लूक चांगला वाटतो की आपण पूर्ण असा परत शिस्तीत माणसात येण्यासारखं गरज आहे. माणसात तर आपण आहे, पण तो जंगली लूक आहे जो मला आवडतोच पूर्ण. ते ते कमेंटमध्ये सांगा मला. आणि दुसरी गोष्ट, इंटरव्ह्यूला गेलेलो, राऊंड वगैरे झाले तर अजून एक आहे उद्या. आय थिंक सो लेट गेलेलो म्हणून उद्या परत एकदा ते काय आपलं होतच राहतं, पार्ट ऑफ लाईफ आपण ज्याला बोलतो. आणि हां, कॅमेऱ्याला ब्लूटूथ कनेक्ट झालेत, त्याची व्हिडिओ मी पोस्ट नाही केली त्या दिवशी, आता पोस्ट करतो. सो ही जी व्हिडिओ आहे पुढं ती बघा. सो व्हेरी चुंबेश्वरी पब्लिक, आपला लेफ्टवाला दोन ब्लूटूथ आहेत म्हणजे ब्लूटूथ असतात जे इयरबड्स दोन्ही साईडचे असतात, पण ॲट ए टाइम एकच कनेक्ट होतो. आणि आपला लेफ्टवाला कनेक्ट झाला. मी टेस्टेड केलंय. आपला आता मोठो लॉगिंग येणार मेरी कोंबो भाई, खतरनाक एक नंबर वन होते. वेगळं हे होतं ना. रात्रीच्या 11:15 झाले आणि मी युट्यूबला बघत होतो कसं काय करायचं वगैरे वगैरे. आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या फोनमध्ये कनेक्टेड आहे. सो मी ते पूर्ण अनपेड करून टाकतो, डिस्कनेक्ट करून टाकतो. पूर्ण डिस्कनेक्ट केलं आणि तेव्हा जाऊन तो नावाला पेअर झाला भाई. यार
एवढा आनंद होतो ना की आपण मचेंगे मचेंगे भाई मचेंगे. मुंबई आले तो मेरे को मचेंगे भाई पूरा कनेक्ट. सो बघितलं की माईक कनेक्ट होतं म्हणजे ब्लूटूथ आहे इयरबड्स पण एक साईडचंच कनेक्ट होते दोन्ही साईड नाही एक साथ होते एका साईडचा लेफ्ट साईडचा कनेक्ट होते. सो चांगली गोष्ट आहे त्याच्यासाठी मोठं ओळख होतील आणि जर कामाचं झालं तर बरं आहे ना की आपण जातो. मला ट्रॅफिक वगैरे भेटली कॅमेरा नव्हता नेला त्याच्यामुळे. जर आता आपण कामाला गेलो होतो ट्रॅफिक किंवा हे ते असे लफडे बिफडे असे मजा येईल ना मोटर ब्लॉगिंगला ते करायला. सो ते पण आपलं एंटरटेनमेंट करू आपण. आणि आपले दौरे चालू असणार आहेत भाई तुम्हाला बघायला भेटेल आता पुढे माझे दौरे. मी जे दौरा हा शब्द यूज करतो ना बघा आता काही ब्लॉग्स येतील ना पुढचे तेव्हा समजेल तुम्हाला दौरे काय आहेत माझे ते. सो मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. खूप थकलो ट्रॅव्हलिंग करून आलो आणि गेलो होते खूप वेळ लागला परत ट्रॅफिक व्हायचा यार काय बोलू. आणि 7 नंतर ट्रॅफिक तर भाई भयानक ट्रॅफिक. सो हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ स्टे राईट बाय बाय.